बघा किती मस्त वाटतीये खीर, त्यामध्ये तूप, ड्राय फ्रूट्स। नमस्कार, मी श्रुती। श्रुत सेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुमच्यासोबत रवा आणि शेवई याची खीर कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर सर्वात प्रथम इथं मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। बारीक घ्या किंवा मोठा घ्या। हा रवा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे। तर मी इथं भाजून घेते। रवा इथं मी निवडून घेतलेला आहे। तर इथं आपला हा रवा भाजून झालेला आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता ह्याच पातेल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेवई भाजून घ्यायची आहे। एकाच वाटीचं आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे। ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीनं आपल्याला सर्व साहित्य मापून घ्यायचं आहे। तर इथं मी ही शेवई वापरली आहे। तुम्ही कोणतीही शेवई वापरू शकता, वेगवेगळ्या शेवया बाजारामध्ये उपलब्ध आहे। इथे शेवई आपली भाजून झालेली आहे, तर शेवईला सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच पातेल्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार, पण आपल्याला मनुके हे नंतर भाजून घ्यायचे आहेत, कारण की मनुके लगेच भाजले जातात। तर ह्यामध्ये सर्वात पहिले मी काजूचे तुकडे फक्त भाजून घेते। पिस्ता जो आहे तो सुद्धा मी आत्ता घालून घेत नाहीये, पिस्ता हा आपण डेकोरेशनसाठी नंतर घालून घेऊयात। तर इथं काजू हे आपले भाजून झालेले आहेत। आता ह्यामध्ये आपण मनुके घालून भाजून घेऊयात। मनुके हे लगेच भाजून होतात, जसं की मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे। इथं मनुके भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला रवा आणि शेवई जे भाजून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी साईडच्या गॅसवर अर्धा लिटर दूध हे तापवत ठेवलं होतं, तर ते सुद्धा तापून झालेलं आहे। तर ते दूध आपल्याला थोडं थोडं करून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ते घालत असताना थोडंसं लांबूनच घालायचं, नाहीतर असे शिंतोडे उडतात तर ते अंगावर उडू शकतात। दूध घालून झाल्यावर ते मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर का खीर ही थोडी घट्ट हवी असेल तर दूध थोडं कमी वापरा, आणि पातळ पाहिजे असेल तर दूध थोडं जास्त वापरा। इथं खीर ही थोडी घट्ट होतीये, त्यामुळं मी थोडं दूध परत घालत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये जो पिस्ता मी कट करून ठेवला होता ते घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते। तर आपल्या खिरीला एक उकळी आलेली आहे। तर आता ह्यामध्ये मी अर्ध्या वाटीला कमी साखर घालून घेत आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर खाण्यासाठी तयार आहे। चला तर मग आपण आता डेकोरेशन करूयात। तर त्यासाठी मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये खीर घालून घेते। त्यावर बदाम, पिस्ता, काजू, तुम्हाला जे पाहिजे, चारोळी पाहिजे तर चारोळी, आणि ह्यावरनं परत एकदा मी तूप घालून घेते। दिसायला भारी दिसतीये ना? यम! खाऊ वाटते तुम्हाला? अरे बनवा लगेच। मला माझी ही रेसिपी जर का आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल। धन्यवाद।